नको रे मना, द्रव्य ते पुढिलांचे. मित्रांनो, आजच्या जगात माणसाची सर्वात मोठी भूक काय आहे? पैसा, प्रसिद्धी आणि दुसऱ्याचं वैभव बघून निर्माण झालेली असूया. आपण नकळत अशा शर्यतीत पळतोय जिथे शॉर्टकटनं श्रीमंत होणं हाच एकमेव हेतू बनलाय. पण आजपासून 400 वर्षांपूर्वी समर्थ रामदास स्वामींनी आपल्या मनाला एक असा डोस दिला होता जो आजच्या इन्स्टंट युगात सर्वात जास्त गरजेचा आहे. समर्थ म्हणतात, नको रे मना, द्रव्य ते पुढिलांचे, अतिस्वार्थ बुद्धी नुरे पाप सांचे, घडे भोगणे पाप ते कर्म खोटे, न होता मना सारिखे दुःख मोठे. या श्लोकाचा वरवरचा अर्थ खूप सोपा वाटतो. दुसऱ्याच्या धनाचा लोभ धरू नको. पण यामागे एक सखोल मानसशास्त्र दडलंय. समर्थ म्हणतात, हे मना, दुसऱ्याच्या कष्टाची किंवा हक्काची संपत्ती, द्रव्य मिळवण्याची इच्छा धरू नको. जेव्हा माणसाच्या मनात अतिस्वार्थबुद्धी निर्माण होते, तेव्हा त्याच्या हातून नकळत पाप घडत जातं. आणि निसर्गाचा नियम आहे, एव्हरी ॲक्शन हॅज अन इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन. तुम्ही जे पेरता तेच उगवतं. चुकीच्या मार्गानं मिळवलेलं सुख तात्पुरतं असतं, पण त्याचे परिणाम जेव्हा भोगावे लागतात, तेव्हा मनासारखं न झाल्यामुळे माणसाला पर्वताएवढं दुःख होतं. आपल्या संस्कृतीत याच विचाराला सर्वोच्च स्थान दिलं गेलंय. संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगात नेमका हाच विचार मांडतात. परद्रव्य परनारी, जो या दोन्ही टाळी, तुका म्हणे त्याचा संगा, देव सुखावे पांडुरंगा. तुकोबा म्हणतात, जो दुसऱ्याच्या द्रव्यावर, धनावर आणि परस्त्रीवर वाकडी नजर ठेवत नाही, त्याच्या सोबतीनं प्रत्यक्ष देवही सुखावतो. आधुनिक काळातील महापुरुषांचं उदाहरण घ्यायचं झालं तर भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचं जीवन आठवते. रेल्वे मंत्री असताना एकदा त्यांच्या मुलानं सरकारी गाडी वैयक्तिक कामासाठी वापरली. शास्त्रीजींना हे कळताच त्यांनी त्या गाडीनं कापलेल्या अंतराचा हिशोब केला आणि स्वतःच्या खिशातून सरकारी खजिन्यात पैसे जमा केले. जे माझं नाही त्यावर माझा अधिकार नाही, ही वृत्ती म्हणजेच समर्थांनी सांगितलेली निस्वार्थ बुद्धी होय. आता या गोष्टीकडे आजच्या मानसशास्त्राच्या दृष्टीनं पाहूया. जगप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ सिग्मंड फ्रॉइड यांनी मानवी मनाच्या आईड, वासना लोभ आणि सुपर इगोबद्दल सांगितले आहे. जेव्हा माणसाचा आयडी म्हणजेच अतिस्वार्थ वाढतो, तेव्हा तो नैतिकतेची मर्यादा ओलांडतो. द सायकॉलॉजी ऑफ मनी या मॉर्गन हाउसेल यांच्या प्रसिद्ध पुस्तकात एक अप्रतिम वाक्य आहे, इनफ इज द हायेस्ट फॉर्म ऑफ सॅनिटी. म्हणजे माझ्यासाठी काय आणि किती पुरेसे आहे हे ज्याला समजतं, तोच जगात सुखी होतो. जो दुसऱ्याची संपत्ती बघून स्वतःची तुलना करतो, तो मानसशास्त्रीय भाषेत कंपॅरिझन अँक्झायटी आणि डिप्रेशनचा बळी ठरतो. दुसऱ्याचं मिळवण्याच्या नादात माणूस स्वतःची मनःशांती गमावून बसतो. संस्कृत सुभाषितातही या लोभी वृत्तीवर अचूक प्रहार केलाय. लुब्धमर्थेन गृह्णीयात स्तब्ध मंजली कर्मणा, मूर्खम छंदानुवृत्त्याचं यथार्थत्वेन पंडितम. म्हणजे लोभी माणसाला पैशाचं आमिष दाखवून सहज जाळ्यात तोडता येते. म्हणजेच लोभ माणसाला गुलाम बनवतो. कविवर्य विंदा करंदीकर यांच्या गाजलेल्या ओळी या श्लोकाला किती अचूक जोडतात पहा. देणाऱ्यानं देत जावे, घेणाऱ्यानं घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचं हात घ्यावे. पण हे हात हक्क हिरावून घेण्यासाठी नाही, तर देण्याची वृत्ती शिकण्यासाठी घ्यायचे आहेत. तर मित्रांनो, समर्थ रामदास स्वामींचा हा 9वा श्लोक फक्त वाचण्यासाठी नाही, तर रोजच्या जगण्यात उतरवण्यासाठी आहे.
दुसऱ्याच्या यशाचा, धनाचा हेवा करण्यापेक्षा स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवा. कारण चुकीच्या मार्गाने आलेला पैसा मनासारखं सुख कधीच देऊ शकत नाही. तुम्हाला समर्थांचा हा विचार आजच्या काळात किती महत्वाचा वाटतो? खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आणि अशाच सखोल चिंतनासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जय रघुवीर समर्थ.